ओंकी नाही रे जमत मला. अरे बाळा, तिने सांजेची वेळ झाली. हा, लक्ष्मीपूजन आहे आज. काढ की तेवढी रांगोळी. काढली की तू लगेच नावं ठेवतो. मागच्या वेळेस मोर काढलेला एवढा सुंदर. काय बोलला तू? हा बदक कोणी काढला? बदलच वाटत होतं रे. एक्सक्यूज मी, तू एक काम कर, तूच रांगोळी काढ जा. अरे बाळा, रांगोळी आणायचं काम माझं आहे, काढायचं नाही. माझं फेमिनिस्ट जागेला माझ्या नाही, हातली. ऐकून नीट तर बोल. घे. अरे लहानपणीपासून रांगोळी मी आणायचो आणि बहीण काढायची. आता ती नाही तर तू काढ. म्हणजे तुझ्या बहिणीला रांगोळी पण काढता येते? मला वाटलं फक्त आगच लावता येते. बाळा, असली रांगोळी काढायची ना ती, डायरेक्ट आग लावून टाकायची. आग. त्यात काय एवढं? छोटी मोठी रांगोळी कोणाला पण काढता येते. अरे छोटी मोठी ना बाळा, माझी बहीण मोठी मोठी रांगोळी काढायची. माहितीये तुला? अरे अख्खा रस्ता भरायचा रांगोळ्यांनी. तुला माहितीये, लोकांना ना बाजूने तिरकं तिरकं चालायला लागायचं. म्हणजे तेव्हा पण त्रास व्हायचा का लोकांना त्याच्यामुळे? तुला माहितीये का, हातगाडीवरून ना जवळजवळ 12-15 ग्लास रांगोळ्या घ्यायचो आम्ही. ग्लास पॅकेट असतात ओंकार. पॅकेट ना बाळा, तो ग्लास मध्येच द्यायचा. गाणी नाही, डायरेक्ट चाळणी वापरायची ती रांगोळी टाकायला. साईजच एवढी असायची गालीच्याची. हाताने नीट टाकता नाही यायची का तिला रांगोळी? प्रिसिजन. तू आहे ना, 1 बोटाची रांगोळी बोलू नको, 4 बोटांची रांगोळी बोलू झालं नको. अरे कंबर वाकून गालीच्या मध्ये असले गोपत काढायची ना ती, पार आकडायची. तरी पण ती मच्छर चावस पर्यंत रांगोळी काढायची. म्हणूनच एवढी आकडू आहे ती. आकडू ती नाही, तू आहेस. हा, अहो दादा, तुम्ही रांगोळी काढताय? हा, ते तिला जरा बरं नाही ना, म्हणून. आणि तुमच्या डोळ्याला काय झालं? डोळ्याला कुठे काय? काय नाही, काय नाही, काय नाही.